पावभाजी करण्यासाठी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. यामध्ये तेल घातलेलं आहे, बटर घातलेलं आहे, आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. त्याचबरोबर बारीक कट करून घेतलेली सिमला मिरची घातली. सिमला मिरची परतली गेली की कांदा घालायचा आहे. कांदा छान असा परतून घेतला. त्यामध्ये हळद, बेडगी मिरची पावडर, पावभाजी मसाला घातलेला आहे. परतून घेतले मसाले. त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. छान असा टोमॅटो परतून घ्यायचा. त्यानंतर बटाटा घातलेला आहे, फ्लॉवर, त्यानंतर वाटाणा, गाजर, बीट या सर्व भाज्या घालून घेतलेल्या आहेत. मिक्स करून घ्यायच्या आहेत. ह्या सर्व भाज्या परतून घेतल्या 1 मिनिटभर. त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे. मिक्स करून घेतलं. वरून 1 चमचा बटर घातलेलं आहे. झाकण देऊन 7 ते 8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. छान अशा भाज्या शिजवून घेतल्या. त्यानंतर स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत. गरजेनुसार थोडं पाणी घातलेलं आहे. तडका पॅनमध्ये तेल, बटर घालून घेतलं. पावभाजी मसाला, बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि वरून छान असा पावभाजीला तडका दिलेला आहे. झटपट पावभाजी तयार झाली.